परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून या पार्श्वभूमीवर गौरक्षक सेना परभणीच्या वतीने महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की वार्ड क्रमांक 15 मध्ये नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, लाईट, मोकाट कुत्रे, डासांचा प्रादुर्भाव आणि पोलीस गस्त या सर्व बाबतीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्या अनुषंगाने गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी मागण्यांमध्ये प्रामुख्याने आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, कचरा गाडी प्रत्येक वस्तीमध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाठवावी, मोकळ्या जागा व रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा तात्काळ उचलावा, बंद पडलेले स्ट्रीट लाईट व मंदिर परिसरातील लाईट तात्काळ सुरू करावेत, मोकाट कुत्र्यांना कोंडवाड्यात जमा करावे, पोलीस प्रशासनाने वार्डात नियमित गस्त वाढवावी, डास व मच्छर नियंत्रणासाठी नाल्यांमध्ये फवारणी व धुरफवारणी करावी, या सर्व बाबींची पाहणी करून 5 दिवसांच्या आत सुविधा सुरू न झाल्यास नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल, असा इशारा प्रशासनास दिला आहे। निवडणुकीच्या कारणामुळे सुविधा बंद असल्याचा आरोप करत महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागांनी तात्काळ कारवाई करून वार्ड क्रमांक 15 च्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असल्याचे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली। चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।